सागर हा वाटाड्या ठरल्याप्रमाणे व ठरल्या ठिकाणी आमची वाट बघत होता. आम्ही वेळेवरच तळरान या गावी पोचलोत. पण सागरच्या घरी न राहता आम्ही याच हनुमान मंदिरात रात्री जेवण करून मुक्काम केला. बजरंगबलीचे दर्शन घेऊन सकाळी सागरबरोबर तळमाची या दौंड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावी जाण्यास निघालो. अतिशय सुंदर अशी गावातील सकाळ होती. बगळ्याच्या थवाने आमचे स्वागत केले. कल्याण नगर मार्ग माळशेत घाटातून खुवी फाट्याच्या पुढील गणेश खिंडी उतरल्यावर मड येथून नगर कल्याण रस्त्याच्या उजव्या बाजूने सरळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावर गेल्यास आपल्याला जुन्नर तालुक्यातील तळरान हे गाव लागते. तळरानातून आम्ही तळमाची या पायथ्याच्या गावाला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचतो. तळ हे गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याला एक प्राथमिक शाळा आहे. इथे आपण मुक्काम करू शकतो. गावामध्ये आपणास इथे वाटाडा देखील भेटेल. जर आपल्याला जेवायची सोय पाहिजे असेल तर इथे या घरामध्ये तुम्ही जाऊन सांगू शकता की आम्हाला जेवण पाहिजे. तुमची जेवणाची देखील चांगल्या प्रकारे. तळमाशीवरून आम्ही सकाळी 6:30ला दोंड्यावर चढण्यास सुरुवात केली. 2.5 ते 3 तासात आम्ही दोंड्याच्या माथ्यावर पोचलो होतो. खडखड असा चढायचा व काही ठिकाणी कातळ रोडचा रस्ता होता. उन्हाळ्यानंतरचा आमचा हा पहिलाच ट्रॅक. छत्रपती शिवरायाचा जन्म असलेल्या जुन्नर येथील दोंड्यापासून सुरुवात केली. ना गड ना सुळका, निसर्गाची उधळण असलेल्या अति उंचीवर असलेल्या कारणास्तव येथे भटक्यांना हमेशा खुणवत असतो. कारण येथून दिसणारा नजारा अगदी अफलातूनच आहे. येथून दिसणाऱ्या गडकिल्ल्यांची व सुळक्यांची व शिखरांची माहिती आमचा मित्र आता सागर आम्हाला देणार आहे. आपल्याला दिसतो हा वराडी डोंगर आहे. त्या समोर तिकडे थोडं पुढं गेल्यावरती नाणेघाट दिसते. तिथनं इकडं पुढं गेल्यावरती जैतून किल्ला पण आता धोका असल्यामुळे तो आपल्याला जोरात होतो. आणि इकडनं समोर असं गेलं हे दौंड्या डोंगर जुन्नर तालुक्यातले. इथनं विमान पडलेले तिथे समोर ते विमान पडलेले आणि विमानाची स्टोरी पूर्ण कंच्या साईडने हा एक जरा अवघड टप्पा होता, पण आम्ही यशस्वीरित्या तो पार केला. येथे आपल्याला दोरी बांधण्यासाठी बोल्टिंग देखील केलेले आहेत. या माथ्यावर पूर्वी एक शिव मंदिराचं ठाणं होतं, पण सध्या गावकऱ्यांनी येथे छान असे छोटेखाने मंदिर बांधून माथ्याची शोभा वाढली आहे. दौंड्याचा परिसर अतिशय लांब व रुंद असून ते संपूर्ण पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवस देखील कमी पडेल.
डोळ्यामध्ये, मनामध्ये व कॅमेऱ्यामध्ये सर्व नजारा टिपून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत आम्हाला अशा प्रकारच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या नजरेत पडल्या व जुनी घाट वाट असल्याची जाणीव आम्हाला झाली. पुन्हा आम्ही तळमाची या गावी आलो व इथून पुन्हा गाडीने थोडं पुढे येऊन एका पोल्ट्री फार्मच्या इथे गाडी पार्किंग करून भोजगिरीसाठी प्रस्तावना केली. घनदाट जंगलातून जाणारा दोंड्याचा व भोजगिरीचा मार्ग हा सरळ चढायचा व दमछाक करणारा असाच होता. सह्या पर्वत रांगेतील भोजगिरीच्या या माथ्यावरून माळशेज घाटाच्या आजूबाजूचे हिमगय दृश्य पाहायला मिळते. या ठिकाणावरून आपणास कित्येक किल्ले, अनेक सुळके, शिखरे, दऱ्या, खोरे, पिंपळजोग धरणाचा बॅकवॉटर, MTDC आणि माळशेज घाटातील नागबोळी वळणावर चालणाऱ्या गाड्या जणू काही खेळण्यातच असल्यासारख्या भासत होत्या
व तसेच खाली असलेल्या वाड्या घरे जणू काही दीपावलीतील बालगोपालांनी तयार केलेले किल्ल्यातील खेळणीच आहे असं वाटत होते. या माथ्यावरून एका बाजूला हडसर, निमगिरी, हनुमानगड, दौंडिया, मोरोशीचा भैरवगड, वराडी, वनदेव इत्यादीचे दर्शन होते, तर दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्रगड, शिंदोबा, उदळ्या, हटकेश्वर टेकड्यासह अनेक रांगा आपल्या नजरेत पडतात. त्याचबरोबर रतनगड, अलंग, मलंग, मदन, आजोबा, रोहिदास, नापता इत्यादी किल्ल्यांची व सुळक्यांची शिखरांची मांदियाळी आपल्या नजरेत पडते. कोंबळाचं फळ आहे हे अष्टमीच्या वेळेस गोकुळ अष्टमीच्या वेळेस उपास धरल्यावरती इकडे गावाकडे फक्त एवढंच खाऊन उपास धरतात. ते कसं बनवायचे कसे? ते आपण चूल पेटवल्यावरती ते आहारावरती टाकल्यावरती ते टलफर निघते, ते टलफर काढून टाकायचं ना, आतमध्ये असं छोटंसं बी सारखं निघते, तेवढंच खायचं. आमच्या बरोबर आज ट्रेकिंग करायला आमचा मित्र वाटाड्या सागर याने घरी पण आमच्यासाठी एवढं मस्त जेवणाची सोय केली. आमरस वगैरे, पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी, डाळ भात, अतिशय सर्व जेवण आम्ही मनतृप्त झाले एकदम. धन्यवाद. आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय शिवराया. धन्यवाद.